सर्वांचं. आणि आजचा ब्लॉग थोडा स्पेशल नाही, खूप खतरनाक असणार आहे हा ब्लॉग. बापरे. तर हे बघा हा बघा भावांनो मॉर्निंगचा व्ह्यू. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे किती पाणी वाया चाललंय भाई. कधीपासून चालू झालं का? बराच वेळ झाला का? मी अर्ध्या घंटे आधी आलतो ना तेव्हा नाळ्यातनं पाणी वाहत होता, मी बघितलं नाही. बरं काय असेल एक जास्तीत जास्त. हे बघा हे चालू होतं इकडे बघा पाणी वेस्ट एवढं होतं ना. तिथे काम करतात 2-4 लोक, आतमध्ये दिसत नसतील तर तेवढ्या पाण्यामध्ये. म्हणजे एवढी हसायची गोष्ट नाहीये, पण इथे एवढ्या जोरात प्रेशर पाणी येत आहे ना. मी जस्ट म्हणजे ग्रुप चेक करत होतो व्हॉट्सअपचा, कारण की मी बाहेर होतो. कालचं पण पूर्ण शूट नाही झालं. सो आता आलो मी घरी. तर शॉपिंग करून मुंबईवरून आलो, तुम्ही पाहिलंच असेल ते. शॉपिंग वगैरे गेले, खूप सारे कपडे वगैरे घेतले आणि ग्रुप चेक करत होतो बघितलं हे काय चालू आहे बरं नवीनच. बाप रे बाप. आता बघा आपण चाललोय पॉवर लिफ्टिंगची मॅच आहे डिस्ट्रिक्टची, तिकडे चाललोय. कलवा रवी भाई किधर? कलवा. तर रवी आणि मी आम्ही दोघंच आहेत. आम्ही ट्रेनने जाणार आहे. सो आता इथनं आधी जाणार डोंबिवली स्टेशनला, डोंबिवलीवरनं सरळ आपण जाणार कळव्याला. तर सुमितदा वगैरे दुसरे आपले ग्रुपवाले ते पुढे गेलेले आहेत, काही बाईकने गेल्यात, काही ट्रेनने गेल्यात आणि मी जाणार आहे. असंच आपण ट्रेनने जाऊया, कारण की दमलो आहे मी. बघा माझ्या झोप पूर्ण नाही झाली म्हणून. ट्रेनमध्ये जाऊन जाता तर झोपू नाही भेटणार झोपायला. ठाण्याची ट्रेन पकडायची बोलला तर अजिबात भेटणार नाही, पण तरी ट्राय करू झोपायचं. आणि तिथे जाऊन पण जरासं वेट दिल्यानंतर जरा असं पडून ठेवूया. तर चला आता सरळ भेटतो तुम्हाला आम्ही डोंबिवली स्टेशनला. तर भवांना आलो डोंबिवली स्टेशनला रवी आणि मी. रिक्षाने आलो, गाडी तर नाक्यावरच लावून गेलो मी. चला. काजल की सियाही से मेरा तुम्हें. तर भावांनो या रवीला सांगितलं उठव, मी झोपलो होतो ट्रेनमध्ये आणि ठाणे आला. आम्हाला जायचं होतं कळव्याला. आता परत फिरून जायला लागेल. इतना हंसी आ रहा है ना मेरे को, टकले पे मारने का मन कर रहा है तेरे. बस कर. अनेक अडचणींचा सामना करण्यानंतर शेवटी आम्ही पोहोचलोय कळव्याला. पोहोचलो कॉम्पिटिशन में पोहोचना है. फायनली पोहोचले भावना. आता वेईंग ले घरी पटाट घे. चल एक कमी टाका जरा मला. कमी. थँक्यू. चला पोहे खाऊन घेऊ. फायनली वेळ आली आहे भावांनो आणि आता वॉर्मअप करायला चालू करतात आम्ही. ड्रेस वगैरे चेंज करून घेतो पटकन. इथे मॅच चालू झाली याची कॉम्पिटिशन. वॉर्मअप करायला सांगितले सब ज्युनियर आणि ज्युनियर्सला. चला पटकन चालू करू. रवी आहे, मी आज ना एकदम गोल्ड मेडल चला पटकन चेंज करून घेतो मी, मग त्यानंतर आपण वॉर्मअप करू. तर काहीच फायनली झालं आहे चेंजिंग. बघा चेंज केलं आहे मी. आणि इथे खाली प्रॅक्टिस चालू आहे, वॉर्मअप चालू आहेत म्हणजे इथे. आणि या रूममध्ये सुमितदा वगैरे आहेत. नैनो में बसिया जैसे नैन ये तेरे मस्त मस्त दो घारे घारे डोले. चला आता पटकन वॉर्मअप करून घेतो एकदम तगडावाला.
तर आता जस्ट बाहेर आलो, जर पाणी वगैरे थम्सअप वगैरे घेतलं म्हणजे एनर्जीसाठी काहीतरी, कारण की सकाळी फक्त वडापाव खाऊन निघलो घरातून, बाकी काहीच खाल्लं नाही आहे. तर आता लगेच मॅच येईल चालू आमची 10-15 मिनटामध्ये. वॉर्मअप झालं आहे माझा, तेवढं चांगलं जात नाही कारण की तुम्ही बघितलं आपण डेडलिफ्ट स्क्वॉट आणि बेंच तिन्ही मारलेलं नाही आहे, फक्त बेंच थोडं मारलेलं आणि स्क्वॉट थोडं. आपण पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस नव्हती केली आपण. सो बघू काय होतं आहे मॅचमध्ये, ट्राय करूया आपण आपला पूर्ण बेस्ट द्यायचं, जेवढं होईल तेवढं तर मी करणारच आहे. म्हणजे कमर तुटली तरी चालेल, पण खेचायचं, पूर्ण ताकद लावून खेचणार आहे, जेवढी ताकद आहे तेवढं पूर्ण ताकद लावणार आहे. चला जाऊया आता कॉम्पिटिशनमध्ये. भाई मैच चालू हो गया मेरा, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है कि बड़ी बहुत टाइम से वेट कर रहे थे हम मैच का, तो चालू हो गया, तो मज़ा करेंगे अब, बस निकालना है बस ये मैच को खींचना है बस. एक पहिला लिफ्ट पास हो गया ना, बाकी का देख लेंगे, क्योंकि प्रॅक्टिस तर काहीच केली नाही. मी मगाशी पण बोललो. बघू आता मॅच चालू झाला आहे. सुमेध पंडित लिफ्ट पास झाले तो बोलायचा काही झाले. आता दुसरी आणि तिसरी मॅच आम्हाला झाले. डमी गॉड घेतला, डमी गॉड घेतला, माझा डमीच घेतला, अंगाला काट टाकला म्हणजे ना पहिल्याच ना काहीतरी नाकाला दिसल्याचं मी सोडून देणार होतो बरं, लिफ्ट जाऊ तू बरं. वाटलवली त्यांनी ड्रग्स कोणी घेऊ नका. आणि बिगिनर्सने तर घेऊच नका, बिगिनर्स तर घेऊच नका. शेर आहे तू मेरी जान, कोणी पण नका घेऊ प्लीज. मजा आली नाम व्हायचं काम डमी गॉड झालं आता. म्हणजे स्पॉट क्लिअर झालं 95 की 5 किलोनी मागं असेल ना. हां मारू 5 कॉल करू. आपल्या डेडी पास होतं, आपल्या डेडी चांगली आहे, डेडीमध्ये आपण खेचून घेऊ कसं पण. पहिला लिफ्ट मेडल आपलाच, मेडल आपलाच, त्याचं टेन्शन नाही, त्याचं टेन्शन नाही. पहिली मॅच हारून आम्ही ट्रॉफी जिंकतो मुंबई इंडियन्स. पण डिस्ट्रिक्टला माझा अजून एक पण पास झाली पहिली लिफ्ट. हां मतलब रिकॉर्ड ठेवले आम्ही, रिकॉर्ड इन डिस्ट्रिक्ट केलं ती पण पहिली लिफ्ट रिकॉर्ड आहे आपला डिस्ट्रिक्टला. चालेल चला, मजा आली गाईज. तर आता बेंचची तयारी करतो. चला ना हां सर. गाईज 2 लिफ्ट गेल्या, 1 पास झाली फक्त. जाम वाईट वाटलं मला, कारण फक्त 50 गेला आहे. जाऊ द्या, बघून लिफ्ट बघा एक. इथे बिस्किट खातो, मित्र भेटला मला, एक फ्रेंड झाला माझा, तर तो पण 53 कॅटेगरीत, आम्ही दोघं सेम कॅटेगरीत आहे. आणि आता डेडलिफ्टची मॅच आहे. बेंच पण चांगला नाही गेला आपला, स्क्वॉट पण एकदम तडकला गेला. आता डेडलिफ्ट तरी ठीकठाक जायला पाहिजे, बस एवढी अपेक्षा. दमलं भावांनो एकदम. बघा असं हात बघा माझे, आणि खूप मंथ झाले पॉवर लिफ्टिंग करतो, जीव निघल्यासारखं झालं आहे. 135 झाले, फक्त 135 झाले. सायकलिंग चालू
उचला उचला. तर काही जे कॉस्ट्युम घालायला असं करावं लागतं. तुम्हाला कंटेंट पाहिजे होतं. कॉस्ट्युम घालणं खूप पेनफुल असतं. जो घालतो त्यालाच समजतं. बघा तुम्ही, बघा त्रास बघा त्याचा समजेल. आशा मॅम गेल्यानंतर आमचा नवीन सर. हा मी पण आज रेफरी. कोण कुठं सेकंड बाजूला ग. तू का कर माहितीये का 500 रुपये देशील लिफ्ट टेस्ट. कच्चा लिंबू रेफरी. इथे माझ्या पहिली स्क्वॉटची पहिली फेल. टायर्ड झालो. हा वैतागलो. पहिली स्क्वॉटची पहिली फेल पास झाली. नाही पहिली फेल ना स्क्वॉट. पहिला पास फेल, दुसरा दोन्ही पास. लगे बेंचची पहिली पास, बाकी दोन्ही फेल. डेडलिफ्टची पहिली पास, दुसरी पास, तर तिसरी फेल झाली. आयुष्यात फेलच व्हायचं. आयुष्यात फेलच न व्हायचं. पेपरात बी केटी लागले. मे बी नॉट टुडे, मे बी नॉट टुमारो. पुढचा योग बोला. कवा तरी होईल. पुढचा योग बोला. आगे आय विल बी चॅम्पियन वन डे. ये आता तुला बोलायला का लावला. आम्हाला इंग्लिश नाही ना तेवढी. 7 करोड. आता मॅच झाली तर इथे दुसरी मॅच बघतोय. थँक्यू जिओ. मार शर्मा मार. किशन खिच. वाडकर फॉलोड बाय प्रणव वाडकर. ऋषिकेश अडगळे, रवीने 150 दिला सुनीता. रोशन खराडे, अभिषेक पिसाळ. लाईट वेट बाडी. ये बाडी 160 मक्खन का. IPL बघू दे मला. सूर्यकुमारने खेळ केले. सर कुठे गेला. बोरुटला येऊ लागले काय कॅप्टन मध्ये आणि याला पण. आज जे प्रमुख पॉईंट समोर आपण बसले मार्शल साळवी हे जुने पॉवर लिफ्टर आहेत. बघा त्यांच्याकडे गुण वाटतं ना पॉवर लिफ्टर आहेत. ठिकाणी वर यायचे आणि तिथे पारितोषिक भावेश चव्हाण. भावेश भावांनो आलोय घरी आणि मी तुम्हाला दाखवतोय. बघा मला माहिती आहे तुम्ही कशाची वाट बघताय. हे आहेत आपले मेडल्स, सर्टिफिकेट्स आहेत. 2nd आणि 3rd आलोय. तर जरा असं नाही, खूप जास्त वाईट वाटतंय मला. आणि मेडल्स एक 2nd आहे, एक 3rd आहे. म्हणजे मेडल तर आपल्यासाठी नेहमीचेच आहेत, पण ते 2nd आणि 3rd नसतात, 1st असतात. खूप जास्त वाईट वाटते मला नाही सांगू शकत मी. कारण की एक तर प्रॅक्टिस नव्हती. डेडलिफ्ट पॉवर लिफ्टिंगसाठी गेलो नव्हतो आपण, फक्त डेडलिफ्टची कॉम्पिटिशन समजून गेलो होतो. पण चला ठीक आहे, जे भेटले त्याच्यामध्ये खुश आहे मी. पण त्यात थांबायचं नाही. आता स्टेट चॅम्पियनशिप येईल, त्याच्यामध्ये नक्कीच गोल्ड मेडल आणणार मी आणि पूर्ण प्रॅक्टिस करणार, पूर्ण जोर लावणार. तर भगवंताला सर्वात आधी धन्यवाद की त्यांनी हेल्प केली माझी. ठीक आहे, हॅपी तर आहे. त्याचं मम्मी पप्पांना दाखवलं. मम्मी पप्पा झोपले. आता चार्ज नव्हता फोनमध्ये म्हणून मी शूट नाही केलं. थोडंफार शूट झालं असेल तर बघावं लागेल. तर एकदम हॅपी तर आहेच. मूड चांगलाच आहे. खूप दिवसानंतर पॉवर लिफ्टिंग खेळलो ना, तर ते एक आनंद भेटतं. कारण की हा सध्या तरी माझा फेवरेट स्पोर्ट आहे. रनिंग टॉपला आहे माझी. एनी टाईम रनिंग बेस्ट आहे, म्हणजे फेवरेट आहे. त्यानंतर पॉवर लिफ्टिंग खूप जास्त आवडते. चला स्टेट कॉलिंग, तर स्टेटची तयारी चालू करू आता प्रॉपर. आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणून सर्वांना ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. गुड नाईट. बाय बाय.